अरे मलाच नाही माहिती असं का घडलं ते. अरे पण सुरुवात तूच केली होती ना, तुझ्यामुळे आम्हाला हातात खराटा घ्यायला लागला. अरे तेच मी म्हणतोय, हे का घडलं ते मला कळतच नाहीये. अरे तुला काय कळलं नाही? मी सांगतो तुला काय कळलं नाही ते. अहो मामा, त्या दिवशी ते कचरा वगैरे काढणं हे आम्हाला काही कळत नाही. असं कसं घडलं? अरे काय घडलं? तेच कचरा काढायचा. मग हे बघ, ही चूक तुमची ना, ही चूक तुम्हीच निस्तरायची. अहो पण कचरा आम्ही केलाच नाहीये, इतरांनी पण कचरा केलेला आहे आणि शिक्षा आम्हीच का भोगायची? अरे शिक्षा कोणी केली रे? तुमची तुम्हीच ना. अरे तुम्ही कचरा उचलला, पण ज्याने कचरा टाकलाय त्यालाही त्याची लाज वाटेल ना. अरे त्याने कचरा टाकला तो तुम्ही उचलून कचरा कुंडीत टाकला, ते चांगलंच काम केलं ना. मामा, मागच्या वेळी पण तुम्ही खूप लेक्चर दिलं आणि आताही तुम्ही लेक्चर देताय. आम्हाला नाही पटत, हो नाही पटत. हो नाहीतर काय, शाळेत सुद्धा लेक्चर, कॉलेजमध्ये पण लेक्चर आणि घराकडे लेक्चर. हो. अरे मुलांनो, हे लेक्चर नव्हे रे, अकलेचे थोडे बोल आहेत, बाकी काही नाही. चला येतो मी. जय श्रीराम. या मामाला आहे ना आता बघायला पाहिजे. अरे प्रत्येक वेळी आपल्यालाच लेक्चर देतोय काय? हा बावड्या, आताही लेक्चर ऐकवलं, त्या दिवशी लेक्चर ऐकवलं. हा मोठा लेक्चरर बनला यार, काहीतरी हो. केलंच पाहिजे. नाहीतर काय, श्वेतालाही आपल्याला दादा म्हणायला लावलं त्यांनी. हा अरे मला तेच कळत नाहीये, या मामाने त्या श्वेताला सपोर्ट करायचं कारणच काय आहे? हा प्रत्येक वेळी आहे ना हा आपल्या कामावरती आहे ना नजर ठेवणार. आता आहे ना ह्याचं काहीतरी केलंच पाहिजे. बावड्या, तो चिनू पण नाहीये रे. बावड्या ऐक ना, काय? मला एक आयडिया आली आहे. अरे काय बापरे. बोल ना. बोल आता. हे बघ, चिन्नूच्या आईला आपण आहे ना चिन्नूच्या आईकडे गेलंच पाहिजे. ह्या मामाविषयी आपण त्याला भडकवूया आणि मग तो गावी जाईल. असंच काहीतरी यार. असंच काहीतरी काय? असंच काहीतरी? हा अरे नुसत्या फुसक्या बार नको सोडूस रे तू. हा अरे काहीतरी धडधडीत असं काहीतरी बोल ना. अरे पण भावड्या, आपण इथे जमलो का? कशाला जमलोय? कशाला जमलोय? त्या मामाला आहे ना खरोखर एकदा बघितलं पाहिजे. अरे त्याला काय गरज होती श्वेताला सपोर्ट करायची? हा अरे आपला काहीतरी आहे की नाही? आपला ढवळाढवळ नुसती करतोय. हा काय फ्रीडम आहे की नाही आपल्याला? हो हो, अगदी बरोबर बोललास तू. बरोबर यार, मलाही तेच म्हणायचं होतं. वाटणारच. अरे त्यापेक्षा तुम्हाला वेगळं काय वाटणार आहे? अरे चमचेगिरी करणाऱ्यांना काही मतं नसतात स्वतःची, आणि तेच तुम्ही करताय. आम्हाला चमचा म्हणतोस तू? ए बावड्या, आम्हाला चमचा म्हणतो? ए गप आता. तू काय, आमची मैत्री काय ठेवलीच नाही तू. ए काय रे, ही मैत्रीची किंमत दिलीस तू? अरे सोड रे. एकसारखं तुम्ही तेच घेऊन बसलात नुसती. अरे इथे मी किती टेन्शन मध्ये आहे. अरे काहीतरी मार्ग काढा ना. हा रडत बसलात नुसते तुम्ही. करा काहीतरी. नाही, हे अगदी बरोबर आहे. मी म्हणते एकदम बरोबर आहे. मी पूजा करणार. काय बरोबर आहे? अगं मी काय म्हणते, कांता बोलते ते बरोबर आहे की ही मुलांची आजकाल चाललेली भांडणं बरोबर आहेत? सुरेखा, हे भांडण मध्ये कशाला काढलंस? तुमची भांडणाची टरटर ऐकून ना माझं तरी डोकं फिरले बाबा. हो बाई, माझं पण डोकं फिरायला लागलंय. मला काहीच कळत नाही मुलांची भांडणं कधी बंद व्हायची. घडकेत भांडतात काय, घडकेत खेळतात काय? अगं कधी मोठी व्हायची पोरं? सुरेखा, मुलांना मोठ्या व्हायला खूप वेळ आहे. बरं झालं बाई, चाळीतली एक बॅग तरी गेली. काय म्हणालात? माझी मुलगी म्हणजे बॅद वाटली तुम्हाला? बाद. नाही अगं, तिला म्हणायचंय काल क्रिकेट मधला कोणी त्यांनी ना बाद झाले. बाद. आणि ती कोण ग? ती सिने आर्टिस्ट. ती सिने आर्टिस्ट गेली म्हणे. गेली. काय ग मालती, आतापर्यंत तुम्ही दोघी सतत भांडत होतात आणि आता बरी मैत्री झाली. हा बरी सांभाळून घेतेस तिला. तसं काही नाही, सगळी बजरंगाची कमाल आहे. हो ना, बजरंगाची भक्त आहे ना ही. जय हनुमान. अगं तुला कोणतरी बोलवते वाटतं. जा लवकर जा, मला मार्केटला निघायचंय. फार उशीर झालाय. सामान आणायचं. येते. बरं. अगं उशिरा ये ग. गेली एकदाची. नाहीतर मला काय वाटलं होतं माहितीये, होणार आता धमासान. मी बघ कोणालाही घाबरत नाही, माझ्या नवऱ्याला देखील घाबरत नाही, पण ह्या बाईला बाई भरपूर घाबरते. कधी काय बोलेल याचा काही नेम नाही. हो ना.
सुरेखा, अगं चिनूच्या बाबाने की नाही मागच्या वर्षी नवीन देवर आणलाय. मागच्या वर्षी नवीन देवारा. हा हा. त्याच काय कुणी दिला बिला की काय? दिला नाही. तू काहीतरीच काय बोलतेस ग सुरेखा. चांगला नवीन आणलाय देवारा. हो. हा, मी काय म्हणते, हा. मी देवारा लावीन हा. आणि मग येईन तुझ्याकडे गप्पा मारायला. मग असं बोल की घरी जा म्हणून आता. नाहीतरी मला बसायला इथे वेळ नाही. भरपूर कामं पडलीत. नळावर लाईन लावायचंय, पाणी भरायचंय, रोजची ती भांडणं. अगं माझं ऐकून तरी घेशील का? मी काय म्हणते, मी येते ना गप्पा मारायला. हा. बघ हनुमानाची कृपा किती आहे माझ्यावर. माझ्या घरातच पाणी येतं. हो गं बाई. पाणी आलं वाटतं. नाहीतर तू नशिबवानच आहेस. चल जाते मी. काय बाई आहे. जय हनुमान. हळू हळू. मालू, ए मालू, मालू मालू. अरे मी तुला हाक मारतोय, तुला ऐकू येत नाही का? अगं बाई, मला हाक मारली तुम्ही? नाही, शेजारणीला. ओ, अरे मालू मालू करतोय तर तुला लक्ष आहे का माझ्याकडे? तू आपली फटकल मारून बसली इकडे. अशी हल्लू हल्लू मला सांगते, हल्लू हल्लू तू फटकल मारून बसते. हे नाही चालायचं. अरे नवरा घरात आला, कामावरून येतो, थकून भागून येतो, म्हटल्यानंतर त्याची ही बॅग अशी घ्यायची असते, इथे ठेवायची, नाही तर घरात नेऊन ठेवायची. त्याला कसं प्रेमाने असं पाणी द्यायचं, त्याच्या स्वागतासाठी गरमागरम असं पोहे द्यायचे, गोड गोड असा गरमागरम चहा द्यायचा, स्वतः पण त्याच्यासोबत बसून प्यायचा. हे सगळं सोडून हे तुला असं करावं असं वाटत नाही का ग? मला वाटतं ना, मला वाटतं. वाट काय? अरे वाटतं काय वाटतं? तू हे केलं पाहिजेस खरं म्हणजे. मला का हळूहळू बोलायला सांगत होती का? मी करायला पाहिजे होते. अहो तिकडे श्वेता झोपली, आता तिचा डोळा लागलाय. अरे बापरे. अरे मग डॉक्टरकडे घेऊन जायचं ना तिला. फार लागले का? कशाला? अहो तिला काय लागला नाहीये. डोळा लागला म्हणजे झोप लागलीये. तुम्ही पण ना. अरे ती कसला अभ्यास करत होती? ती ना काहीतरी इंग्रजीचं व्याकरणचं, काहीतरी इंग्रजी व्याकरणचा काहीतरी अभ्यास करत होती, पाठांतर करत होती. हो मरू दे रे. तिला सांगायचं ना, लहान मुलांनी सकाळी सकाळी पहाटे असं उठून अभ्यास केला ना तो लक्षात राहतो. हे दुपारी असा अभ्यास करून हे तिन्ही संजेच्या वेळी हे झोपणं चांगलं नाही. उठव तिला आणि तिला सांग माझ्यासाठी गरमागरम पोहे आणि चहा बनव. जा. अहो तुम्हीच मला सांगितलं होतात ना की आपली मोलकरीण नाही ना, आता तुम्हीच सांगताय पोहे बनवून आणायला. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.